नमस्कार. नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स जे कमी जोखीम घेऊन निश्चित परतावा देतात असे काही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मी आपल्यासोबत शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये असेच काही दुसरे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जे निश्चित परतावा देतात कमी जोखीम घेऊन आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. त्यामधील पहिला प्रकार आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, ज्याला POMIS असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, जे फिक्स्ड मंथली इन्कम देतं. हे अकाउंट सिंगल किंवा जॉईंट असंही ओपन करता येतं किंवा मायनरच्या नावाने सुद्धा हे अकाउंट ओपन करता येतं. याची कमीत कमी गुंतवणूक मर्यादा 1,000 आहे आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपयापर्यंत आहे. याचा सध्याचा जो करंट इंटरेस्ट रेट आहे तो 7.4% आहे, जो की महिन्याला मिळतो. त्यामुळे त्याला पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम असंही म्हणतात. हे आपण पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे उघडू शकता. दुसरं जो इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे तो आहे किसान विकास पत्र. हे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करता येतं आणि मायनरच्या नावाने सुद्धा हे अकाउंट ओपन करू शकता. याचा सध्याचा जो करंट इंटरेस्ट रेट आहे तो 7.5% आहे. त्याची कमीत कमी गुंतवणूक मर्यादा 1,000 आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा अशी काहीही नाही आहे. तर साधारणपणे जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती 9.5 वर्षानंतर या ठिकाणी दुप्पट होते. तिसरा जो इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे तो आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सुद्धा म्हणतात. तर हे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे उघडू शकता. याचा सध्याचा जो करंट इंटरेस्ट रेट आहे तो 7.7% आहे आणि 5 वर्षापर्यंत या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. कमीत कमी गुंतवणूक मर्यादाही 1,000 रुपयापर्यंत आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही. चौथा जो गुंतवणुकीचा प्रकार आहे तो आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजना असंही त्याला म्हणतात. हे योजना सिनियर सिटीजनसाठी आहे. ह्याचं खातंसुद्धा उघडू शकता सहजपणे आणि हे जॉईंट अकाउंट किंवा सिंगल अकाउंटसुद्धा ओपन करता येतं. या ठिकाणी कमीत कमी गुंतवणूक मर्यादा 1,000 आहे. या ठिकाणी हे खातंही तुम्ही सहजपणे उघडू शकता. याचा सध्याचा जो करंट इंटरेस्ट रेट आहे तो 8.2% आहे. त्याच्यानंतर जे गुंतवणुकीचा प्रकार आहे तो आहे महिला सन्मान विकास पत्र योजना. ही खास महिलांसाठी सुरू केलेली स्कीम आहे. जसं सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी स्कीम सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे महिलांसाठी सुरू केलेली ही स्कीम आहे. हे सुद्धा तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेत ओपन करू शकता. या ठिकाणी कमीत कमी 1,000 रुपये गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत त्याची मर्यादा आहे. याचा मॅच्युरिटी पिरियड हा 2 वर्षाचा आहे. सध्याचा त्याचा करंट इंटरेस्ट रेट 7.5% आहे. तर महिलांसाठी ही एक चांगली गुंतवणूक आहे. असा जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे ते आहे गोल्ड म्हणजे सोने. या ठिकाणी तसं तर महिलांना विशेष आकर्षण असतं सोन्यांमध्ये, त्यामुळे दागिन्यांच्या रूपात या ठिकाणी गुंतवणूक आपण करू शकतो. पण तसंच गोल्ड बार किंवा गोल्ड कॉईनमध्ये सुद्धा शुद्ध सोन्याच्या रूपात गुंतवणूक करू शकतात. तसंच गोल्ड ETF म्हणजेच डिजिटल फॉर्ममध्ये सुद्धा सोन्यात गुंतवणूक करता येते. साधारण सोन्याचा 10% असा वार्षिक परतावा आहे. त्यामुळे हे सुद्धा एक चांगलं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे हे विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जे कमीत कमी जोखीम घेऊन चांगला परतावा देतात असं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे.
हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.